क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी येसू वहिनी हा अभिवाचनाचा कार्यक्रम रविवारी कोल्हापुरात पार पडला। राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या 54व्या प्रयोगादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली देशभक्तीपर गीतं, संवाद, लेख आणि पत्र पुन्हा एकदा सभागृहासमोर प्रत्यक्ष अवतरली। पंचगंगा डायलॉग, NRI पेरेंट्स असोसिएशन या संस्थांच्या वतीनं क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी येसू वहिनी या अभिवाचनाचा 54वा प्रयोग पार पडला। सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर आणि येसू वहिनींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। न्यू एज्युकेशन सोसायटीचे नितीन वाडीकर, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांनी कार्यक्रमातील सहभागी कलाकारांचा सत्कार केला। त्यानंतर सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभं करत पुण्याच्या समिधा संस्थेच्या विनोद पावसे, संजय गोखले आणि वीणा गोखले यांनी अभिवाचन सादर केलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांची अजरामर झालेली देशभक्तीपर गीतं, गाजलेले संवाद, विविध विषयांवर त्यांनी लिहिलेली पत्र, त्यातील संवाद यांचं अभिवाचन या कलाकारांनी रसिकांसमोर सादर केलं। विशेषतः काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरातील एक प्रसंग सादर झाला, तेव्हा महिलांसह उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले। या कार्यक्रमाचे दिलीप ठोसर हे सूत्रधार, तर संकल्पना आणि गीतगायन संगीता ठोसर यांचं होतं। डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे यांनी संहिता लेखन केलं। या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला।